स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन त्याचं जगणं, त्याचा संघर्ष आणि व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास घडवणारा परिवर्तनवादी महानायक म्हणजे फकीरा. आता फकीरा कोण आहे? तर अण्णाभाऊ साठेंनी फकीरा या कादंबरीत रंगवलेला नायक. जोगणी लुटायला गेलेल्या वडिलांचा बदला फकीरा कशा पद्धतीने घेतो आणि इंग्रजी सत्तेचा अहंकार कशा प्रकारे ठेकतो याचं जबरदस्त वर्णन अण्णाभाऊंनी या कादंबरीत केलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही फकीरा कादंबरी म्हणजे साहित्य विश्वातला एक मानबिंदू आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर हा फकीरा अण्णाभाऊंच्या लेखणीच्या रूपाने जगभरात पोहोचला. अण्णाभाऊंना रशियाचा प्रवास याच फकीरा कादंबरीने घडवला. वंचितांचा प्रेरणास्त्रोत असलेला हा फकीरा जगभरात गाजला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस अण्णाभाऊंनी ही फकीरा कादंबरी अर्पण केली आहे. अण्णाभाऊंची ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्य विश्वात मैलाचा दगड मानला जातो. आज सुद्धा बेस्ट सेलर असलेल्या कादंबरीची तेव्हा प्रचंड खपाने विक्री झाली होती. फक्त भारतातच नाही तर झेक, रशियन, इंग्रजी, जर्मन अशा अनेक भाषांमध्ये फकीरा जगभर पोहोचला. पण फकीरा म्हणजे नक्की कोण होता? खरा होता की काल्पनिक होता? याबद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊ साठेंचा सांगलीतील वाटे गावात जन्म झाला. याच दिवशी इंग्रजी सत्तेविरुद्ध खवळून उठलेले मांग समाजातील सहादू धोंचीकर, बळी आणि फकीरा यांनी वेडस गावचा सहकारी खजिना लुटून इंग्रजांना दक्षिण साताऱ्याची पहिली सलामी दिली. हा खजिना लुटून फकीरा आणि त्याचे सहकारी बेफाम दौड करत निघाले. इकडे अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला होता. पण परिस्थिती हालाकीची असल्याने अण्णाभाऊच्या घरच्यांकडे बाळाला पाजायला लागणाऱ्या बाळगुटीचे सुद्धा पैसे नव्हते. संध्याकाळ झाली होती. रात्र गडद झाली. मध्यान्हरात्री वाटेगावच्या मांग वाड्याजवळ घोड्यांच्या टापांचा आवाज आला. त्या घोड्यावरच्या माणसानं अण्णाभाऊंच्या वडिलांना आवाज दिला. पण अण्णाभाऊचे वडील घरी नव्हते. अण्णाभाऊंची आत्या त्यावेळी बाहेर आली. तिनं त्याला बघितलं तर घोड्यावर इंग्रजी सत्तेचा खजिना लुटून क्रांतिकारक फकीरा मांग वाड्याजवळ येऊन ठेपला होता. दारी आलेल्या फकीराला तिनं घरात बाळ जन्माल्याची वार्ता सांगितली. फकीराच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा पसरली. फकीराने आपल्या ओटीतून 2 ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओंजळीत घातले आणि म्हणाला, हा क्रांतिकारकाचा पैसा आहे. या क्रांतिकारकाच्या पैशातून बाळाला बाळगोटी पाजा. हे पोरग क्रांतिकारक झाल्याशिवाय राहणार नाही. बाळ आणि बाळंतीण याची काळजी घ्या. याच फकीराच्या पूर्वजांनी एकेकाळी तलवारीच्या जोरावर बाबर खानला ठेचून काढलं होतं. ज्यावेळी इंग्रजी सत्तेने गावाला वेठीस धरलं, फकीराच्या परिवाराला जेरबंद करून सगळ्या गावाची नाकाबंदी केली, ती केवळ फकीराने इंग्रजी सत्तेला शरण जावं म्हणून. अशावेळी फकीरानं गावच्या भल्यासाठी आत्मसमर्पण केलं. त्यावेळी प्रांत अधिकाऱ्याने फकीराला विचारलं, ही तलवार तुला कुठे मिळाली? त्यावेळी त्या स्वाभिमानी फकीराने उत्तर दिलं की ही तलवार माझ्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. ही तलवार घेऊन माझा बाप लढला आणि आता तीच तलवार घेऊन मी तुमच्याशी लढतो. अण्णाभाऊंनी हा अंधारात राहिलेला फकीरा आपल्या लेखनाच्या रूपाने जगासमोर आणला. त्याचा पराक्रम, स्वाभिमान, अभिमान आणि दिलदारपणा यथोचित अण्णाभाऊंनी मांडला. फकीरा ही कादंबरी केवळ मनोरंजनाचा विषय नाहीये. तिच्यात इतिहास आहे, तत्वज्ञान आहे. वंचित समाजातील अंधश्रद्धा, अशिक्षितपणा, दारिद्र्य यावर प्रहार करण्याचा विचार कादंबरी मांडते. अण्णाभाऊंनी हा फकीरा बराच काळ डोक्यात साठवून ठेवला होता. त्याचे पराक्रम ऐकले होते आणि पुढे अण्णाभाऊंनी हा फकीराला साहित्याच्या रूपाने जगासमोर मांडलं. या कादंबरीतलं हे लिखाण अण्णाभाऊंच्या असामान्य प्रतिभेचं लक्षण आहे. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे. या आजादी झूठी है, जनता अभी भी भूकी है असं बोलणारे, उपेक्षितांविषयी कळवळा असणारे, विषमतेची चीड असणारे आणि संघर्षाने भरलेलं आयुष्य जगणारे अण्णाभाऊ फकीरा लिहितात. आणि तिला राज्य शासनाचा मानाचा 1ल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळतो. स्वतःला फकीराच्या स्वातंत्र्य लढ्याशी अण्णाभाऊ जोडून घेताना म्हणतात, मी असा तसा कलावंत नाहीये, मी फकीराच्या लुटीतून घुटी प्यायलेला कलावंत आहे. अशा या महान शाहिराला, क्रांतिकारकाला आणि वारणेच्या वाघाला सत्य पे सत्ताकडून विनम्र अभिवादन.